पाऊस गेल्यानंतर. पावसामुळे सगळं गोची झाले हो. फिरायला दिवाळीचं काय काय पणत्या आणायला, रांगोळी आणायला. ते ऑफ कॅमेरा मला चिडवतात मगापासून कुणालचे बाबा. हे बघा मस्त असे झालेत. बायका भरपूर हुशार असतात. नाकाला लाव. असं नाही, असं पकड आणि बर्फ हे कर. कपडा घे नाही. ते जरा नाक बघा सुजलंय आरोहीचं. काय चावलं काय बर्फ लावतात. आणि हे बघा हे कुणाला आता कोथिंबीर आणि हे टोमॅटो बघा घेऊन आलंय बाजारात. हे मला साफ करायचंय. मी चालले आता बाहेर कारण इथे थोडंसं काळोख वाटतं मला. संध्याकाळचे की नाही 5:45 वाजलेत आणि आज मशीन ना मी आत्ता लावली. काय झालं मगाशी 1 मिनटं जरा मी पाणी ड्रेन करते. ड्रेन केले आता. आज की नाही दिवसभर म्हणजे दुपारपर्यंत पाऊस होता आणि आता ही संध्याकाळची वेळ ना एक दुपारी 3च्या नंतर पाऊस म्हणजे वातावरण एकदम चेंज झालं आणि चांगलं असं उन्हासारखं झालं होतं. त्याच्यामुळे सकाळी म्हटलं आता पावसातून म्हटलं कसं मशीन चालू करायची. त्याच्यामुळे राहिले माझे कपडे धुवायचे आणि आत्ता मी घेतलं करायला. कर काय ते. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आज व्हिडिओची सुरुवात संध्याकाळच्या वेळेस केलेली आहे. तुम्हाला मगाशी म्हणेल ना पावसामुळे जरा घरावर अडकलो होतो आज. आणि आत्ता बघा मी घेतले कोथिंबीर साफ करायला. ही बघा कुणाला घेऊन आलं ना ती चटणी बनवायची. आणि आज जेवणामध्ये थोडंसं वेगळं असं काहीतरी करायचा विचार आहे, तुमच्याशी शेअर करते मी. वेगळं म्हणजे साबुदाणे बघा भिजत घातलेत. बरेच दिवस झाले साबुदाण्याचे वडे नाही खाल्लेत. त्याच्यामुळे असं खूप इच्छा झाली होती. त्याच्यामुळे आज कुणाला म्हटलं तू घेऊन ये कोथिंबीर. तो घेऊन आला. आज मंगळवारचा मार्केट पण होता त्याच्यामुळे स्वस्त मिळाले कोथिंबीर. तर चला आता काय कोथिंबीर साफ करता करता पटापट कपडे पण एकीकडे होतील आणि हे पण काम होऊन जाईल. आणि थोड्याच वेळात बघा अंधार होईल कारण वातावरण बघा झालं आहे. संध्याकाळचे 6 वाजून गेलेत. आता अंधारसुद्धा लवकर होतो ना. आणि एकीकडे पाणी पण भरायला लावले. हो दिवस आता लहान होत चालला आहे. थंडी आता म्हणजे पाऊस पण पडतोय थंडी पण सगळं त्यातच चाललेलं आहे. आणि आता विषय निघाला म्हणून बोलते दिवाळी पण बघा आता जवळ येत चालले. म्हणजे दसरा गेला तरी पण पाऊस आहे. दिवाळी जवळ तरी पण पाऊस आहे. आज दिवाळीची साफसफाईवर सगळं करायचं. फराळाचं आहे. भरपूर कामं आता आहेत. तुमची सर्वांची झाली की नाही जरा सांगा मला कमेंट करून. माझं अजून काहीच सुरुवात नाही. म्हणजे मला कसं करायचं आहे. आता हे काका बघा आत्ताच येऊन गेले. तुम्हाला बघा मागे म्हणाली होती ना आमचं पडवीचं काम करायचं आहे. तर दिवाळीच्या आधी ही जी मागची आपली पडवी आहे ना ती करायचा विचार आहे. त्यांना आता ते आले होते ना तेव्हा काकांना तेच सांगितलं की तुम्ही जर का काम तुमचं झालं तर माझं पुढचं काम होईल. मग म्हणजे साफसफाई आहे किंवा फराळाचं आहे. आणि आता सामान वगैरे पण बघा दिवाळीचं सगळं आणावं लागेल. तर आता बघू. आता हा म्हणालेच दिवाळीच्या आधी म्हणजे करून देतो. पण हे पावसामुळे सगळा गोंधळ होत आहे कारण पाऊस बघा पडलं तर सगळं पडवीचं काम होणं कठीण आहे. मग आता बघूया. आता पाऊस जर का थांबला तर पडवीचं काम होईल. नाहीतर मग नंतरला बघू मग पाऊस गेल्यानंतर. पण झालं असतं तर बरं झालं असतं दिवाळीच्या आधी. हो की नाही. कुणालच्या बाबांना पण तेच सांगा होते दिवाळीच्या आधी झालं असतं सगळं नवीन झालं असतं. घर पण एकदम मस्त स्वच्छ झालं असतं. आणि सगळी अडचण जी आहे ना घरामध्ये ते पण सगळं बाहेर आलं असतं. आपलं कपाट आहे वरती जे पडलेलं जुन्या घरात ते पण आलं असतं. सगळं सामान व्यवस्थित लावता आलं असतं. असा सगळा विचार केलेला आहे. आता बघूया कसं काय होतं आहे ते. पण तुमची दिवाळीची सुरुवात झाली की नाही ते मात्र मला सांगा कमेंट करू ना. आता बघूया. म्हणजे माझं जर का पडवीचं काम नाही झालं ना दिवाळीच्या आधी तर मी साफसफाईवर सगळं करायला मी सुरुवात करणार आहे. आणि सगळं करून घेणार मी. मग नंतरला बघू मग पडवीचं होईल मग पाऊस गेल्यानंतर. पावसामुळे सगळं गोची झाले हो. ह्या साईडला सगळं गार्डन आहे ना आपला. आता जरा माहिती पडत नाही ना नंतरला बस खाली दादा गेलाय पाणी भरायला. तिकडे खाली झाड आहे खाली बघ. बघ ही पोरगी किती हुशार आहे बघ कशी कोथमीर साफ करते. दादाने खराब आणलेलं येते. मला वाटलं नाही येत तुला. पाणी आलं आणि पाऊस बघा किती भरून आला. तो बघा कसा भरून आलाय. माझे कपडे होऊ दे. तुम्ही कशाला पळताय. मी येईन तुम्हाला सोडायला. दादा येईल सोडायला. तुम्ही थांबा. कसं सगळं वातावरण बघा लगेच चेंज होतं बघा 1 मिनिटामध्ये. आवाज किती आला ना बाई. ढगांचा आवाज किती आला ना. बरं वाटतं ना काय ग.
चल बाई पाऊस पडायच्या आधी कोथिंबीर साफ करूया आता आपण भिजून जाऊया इथे पटापट. आता दिवाळीला जाणार असतं ना काय ग दिवाळीला सुट्टी भेटली आपण कणकवलीला जाऊया येशील तू काय ग असंच फिरायला दिवाळीचं काय काय पणत्या आणायला रांगोळी आणायला तुला आवडत नाही बघायला मग ये ना मी सांगेन मग त्या चाचीला पण सांगितलंय आपण जाऊया सगळ्यांनी येशील ना मग तुला सुट्टी एक दिवस सुट्टी कर काय नाही फरक पडत लवकर जाऊया आपण सकाळी मस्त समोसा खाऊया समोसा आवडतो नाही आवडत आवडतो मस्त समोसा खाऊया आणि येऊया फिरून येऊया मस्त रांगोळी घेऊया दिवे बघूया पाऊस पडायचा पाऊस झाला तर भिजून जाऊया आपण वातावरण झालं निघालात बघा निघाल्या पोरी पाऊस पण भरून आला ना ह्या बघा कसं काळो केलं आणि ढग गडगडत आहेत वारा बघा सुटला बघा झाड कसं हलतंय बघा नारळाचं आता जोरात पाऊस येणार आहे चला बाबा पडा बाबा इकडनं पाईप पडला खाली पाण्याचा तेव्हा पाणी चालू आहे ना पावसाच्या आधी ही बघा कोथिंबीर साफ केली दोघींनी मदत केली म्हणून पटापट झाली पोरी हुशार आहेत खूप सगळ्या बाबतीत हुशार आहेत दोघी पण हे बघा समोर कसं आभाळ झालंय मस्त चूल झाकायला हवी चूल झाका बाबा आता परत भिजायची हे पकड ताट मी झाकते तर नाही भिजले नाही ती सुकी आहे बघ राखातली काल मी झाकून ठेवली ना ही छत्री फाटकी तुटकी आहे पण कामाला आली ती माहिती काय आम्ही फेकणार होतो मग त्याशी अचानक पाऊस आला आणि कामाला आली मग म्हटलं बरं झालं म्हणतं तेवढा यूज होतो तिथे तर काट्या लावायच्या म्हणजे ते उडणार नाही वाऱ्याने असं हे असं ठेवलं ना काहीच भिजत नाही मग चला बाबा रात्र झाले लगेच 6 वाजून किती मिनटं झालेत माहिती आहे का 20 मिनटं झालेत तरी पण एवढा काळोख झालाय लगेच हे मी सकाळी मगाशी ते एवढं साफ केलं बघ कचरा ते जमिनीच्या ह्याचं लय आता येतात ना वेली त्या नाही नाही त्या पसरतात ना त्या हा त्या हे बघा ह्या वाल्या आता हे असं भरपूर होते थंडीमध्ये काय हा आता अगोदर नव्हतं हे आता थंड वातावरण झालं तिथपासून हे चालेल जास्त ना तर पावसामध्ये म्हणजे एवढा भरपूर पाऊस पडून गेला तेव्हा नव्हतं काय चला बाबा कपड्याचं काम करूया पाऊस आला तर सगळं भिजून जाईल झाला करून हा झाला करून आमच्याकडे नाश्ता बनतोय संध्याकाळचा जरा उशीर झालाय मला वाटतं 7:15 वाजले आतले लेट झालं ना पाणी भरता भरता काय हवा कुणाल मिरची मग त्या ड्रॉवर मध्ये टॅमॅटोच्या वरचा खोल ते जातील का चॉकने ते पाखरं बघा हैराण करतात खूप पाऊस पडायसाठी जास्त येतात ना पाऊस पडला कमी पावसातला आहे मग जरा पडून गेला की येतात ते पुढच्या बाजूने चाल घ्यायचं असतं ते बरोबर करते तर मग ते लाईन मारायची का पूर्ण ह्याला लाईन मारून ठेवून ना ते पडते ते बारीक हे बघ किती आले पाखरं ते बघा तर लाईटीवरती काही दिसत पण नाही लाईट चालू आहे ना आतमध्ये बाजू खुलते बेटा पावणे 9 झाले आज बघा खूप उशीर झाला व्हिडिओचं खूप प्रॉब्लेम झालेला व्हिडिओ रेडी होता पण अपलोड व्हायला इतका प्रॉब्लेम झाला ना आज विजा भरपूर चमका होता त्याच्यामुळे रेंजचा खूपच इश्यू झाला होता किती वेळा पुन्हा फेल झालं रे व्हिडिओचं दोनदा फेल झालं ना म्हणजे अपलोड व्हायचा अर्धा आणि पूर्ण परत फेल व्हायचा तर नशीब माझ्याकडे डेटा उरला होता म्हणून झालं फायनली आता बाहेर जाऊन कधी म्हणजे कसं केलं बाहेर जाऊन कुणालनी आणि आता बघा जेवण करायला घेतलंय तुम्हाला मी मगाशी म्हणाले ना साबुदाण्याचे वडे करणार आहे
सगळं ना रेडी करून ठेवलंय मी तुम्हाला. मी झटपट म्हणजे शॉर्टकटमध्ये फटाफट मी तुम्हाला दाखवते. बघा काय काय केलंय. हे ना शेंगदाणे भाजून घेतले, त्यात मिरची टाकली, आलं टाकलं आणि हे असं मिक्सरला चांगलं असं वाटून घेतले बारीक. हे बटाटे बघा उकडून घेतलेत. हे आपले भिजवलेले साबुदाणे आणि इथे कोथिंबीर बघा चिरून ठेवले आणि इथे कोथिंबीर, चटणी. आज कुणालमध्ये ना चटणी आहे, चटणी नाही कोथिंबीर घेऊन आला 3 जुड्या. हे बघा अशी छानपैकी चटणी बनवली आणि अशी भरपूर बनवली, कारण ही चटणी ना आमच्याकडे आवडते. 2 दिवसामध्ये संपून जाईल ही. हे सगळं आता रेडी झालंय. आता सगळ्यात अगोदर ना फोडणी करून घेते मी. काय झालं, कढीपत्ता बाहेरून बघा मी मगाशी आणायला विसरली. आता बाहेर काळोख झालंय, त्याच्यामुळे आता बिना कढीपत्त्याचं फोडणी घालले. जिऱ्याची फक्त फोडणी देणार मी, म्हणून तर तेल घेईन तिकडनं. तर आता हे बघा कढईमध्ये ना थोडंसं तेल टाकलं नावाला. ह्यात टाकते मी जिरं आणि फक्त साबुदाण्याला ना हलकीशी फक्त फोडणी घालून घेणार आहे, म्हणजे जिऱ्याची जी चव आहे ना ती साबुदाण्यामध्ये यायला पाहिजे म्हणून. आता फोडणी नाही घातली तरी पण चालते, पण हे असं केलं की जरा चव चांगली येते म्हणून. आता हे साबुदाणे टाकते. तुम्हाला हे नाही करायचं पुरा, बाबाला सांग तुझ्या बघ. गॅस बारीक करते. झालं बस. बटाटा नाही साबुदाणा. मगापासून ना मला ते ऑफ कॅमेरा मला चिडवतात ना मगापासून कुणालचे बाबा. साबुदाणा मी सगळं जरा व्यवस्थित काढून घेते. सगळं आता ना मिक्स करते. हे बटाटे बघा उकडलेले आहेत, सगळं मिक्स करायचं. हे स्मॅश करी. किती दिवसांनी बनवते आपण? खूप दिवस झाले खाऊन. खूप दिवस नाही, खूप महिने झाले. खूप 2 महिने झाले असतील. तिकडल्या घरात कधीतरी बनवले 2 का 3 महिने. नाही नाही बनवलं ना. खिचडी बनली होती पण वडे नाही बनवलेले. ते साबुदाणे काढून देते. आता घेते मी सगळं. ते जरा गरम आहे ना कढई, मग सगळं घेते. आता हे सगळं मिक्स करते. त्यात टाकायचं मीठ, थोडीशी नावाला साखर. करता पाहिजे, साखर टाकली तरच टेस्ट. हे असं ना हे मिरची वगैरे ना असे वाटून घ्यायची, मग दाताखाली येत नाही आणि अशी चांगली मिक्स होते ना, चव चांगली येते. शेंगदाणे जरा चांगले असे भरडून घेतले ना एकत्र. आता यात की नाही मी थोडीशी साखर टाकते, म्हणजे समजा ना 1 चमचा साखर भरपूर झाली, त्याने एक चव चांगली येते. आणि आता मीठ टाकते मी. आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं. आता ही कोथिंबीर, हे बघा कोथिंबीर जरा भरपूर टाकायची, मग चांगली लागते. चांगलं असं मिक्स करून घेते आणि त्याचे असे छोटे छोटे वडे बनवून घ्यायचे. मागे ना एकदा मला कमेंट आली होती एका ताईंची, की ते साबुदाण्याचे वडे बनतात त्यांचे फुटतात. म्हणजे ह्या गोष्टीला मला वाटतं बरेच महिने झाले. तर आता म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे माझा जो अंदाज आहे त्याप्रमाणे सांगते की त्यांनी ना बटाटे ना भरपूर जास्त टाकले असतील, कारण बटाटे जर जास्त झाले ना साबुदाणे वडे करताना, मग तसे बटाटे ना फुटतात ते. आणि मॅश नसेल केलं म्हणजे व्यवस्थित सगळं मॅश करून घ्यायचं. असं सगळं बघा असं चांगलं असं आपण पीठ कसं मळतो तसं व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. हे बाई असं चांगलं असं मिक्स झालं बाई. बटाटा वगैरे हा बघा, हे असं अक्कर आलं ना बटाटा, हे बघा हे तरी पण आहे ना साबुदाण्याचा वडा असतो ना तो फुटतो. तुम्हाला माहिती आहे साबुदाण्याचे बघा पापड आपण करतो तेव्हा ते फुलतात ना साबुदाणे, त्याच्यामुळे. तर हे असं सगळं व्यवस्थित जर का मॅश करून तुम्ही घेतलात ना, असं चांगलं असं मळून मळून घ्यायचं. वडे जेव्हा बांधतो ना आपण तेव्हा असे घट्ट बांधायचे, म्हणजे एकदम आतमध्ये समजा ते क्रॅक बघा साईडला जाते तसं नाही करत. जितकं हाताने प्रेस करतात तितकं हाताने चांगलं असं दाबून दाबून वडे बांधायचे. तुम्हाला मी दाखवते करून. तर आमचे कधी मी वडे असे करते ना कधी फुटत नाही आमच्याकडे, कधीच नाही. त्याच्यामुळे थोडासा अनुभव आहे तो तुमच्याशी मी शेअर करते. आता हे चांगलं झालंय बघा, मिक्स करून झालंय. हे बघा हे असं सगळं व्यवस्थित सगळं हे हातानेच करायचं, हाताने चांगलं मिक्स होतं. ते आपण मॅशर वगैरे घेतलं ना की नाही व्यवस्थित मिक्स होत. आता जरा मीठ वगैरे बाबाला बोलव टेस्ट करायला बोलव. ऐकलं काय? मीठ बघ खाऊन बरोबर आहे का?
आता सगळं तिखट लागलं. ते मिक्स नव्हतं आलेलं. मिरची आली असेल मध्ये झालं टाकून. आता हे बघा चांगलं असं मिक्स करून झालंय. आता असे ना वडे आपण बनवून असे दाबून दाबून घ्यायचे जरा. जितके आपण दाबून असे घट्ट वळू ना ते मग ते वडे फुटत नाही मग. आणि साईडला बघा असे क्रॅक जरी आली ना तरी पण बघा असे क्रॅक वगैरे तरी पण ते वडे मग तुटतात. मग तळायला गेले ना की प्रॉब्लेम होतो. हे बघा हे असे. आता हे फटाफट मी सगळे ना वळवून घेते. हे बघा तेल आहे ना चांगलं आता गरम झालंय आणि वडे बघा अर्धे मी वळले, अर्धे कुणाचे बाबा वळत आहेत. आता हे सोडते. स्लो गॅसवरतीच तळायच्या. हे बघा हे अशा ना आता खरपूस चांगले असे भाजून घ्यायचे म्हणजे तळून घ्यायचे. ह्यापर्यंत ना तळ्यावरती पण हे करू शकतो ना, शॅलो फ्राय होतात तसं. कोण तेलकट खात नसेल ना तर चांगले असं जरा खरपूस मस्तपैकी भाजून घेते बघा. फुगले तर मस्त साईज वाढले. हे बघा मस्त असे झालेत. आता हे तयार झालेत. आता हे काढते आणि आता असे सगळे मस्तपैकी तळून घेते. हे बघा छान असे मस्त फुगलेत. मस्त झाले. सगळे झाल्यावर देऊ जेवायला का वाढू? तुम्हाला म्हणून खायचेच लगेच? होऊ दे आधी. होऊ देत ना. लगेच खायला आम्ही तयारच आहोत, काही टेन्शन नाही. खायला तयारच होत ना बाबू. अजून आता एकदाच निघाले, अजून बाकी आहेत. अजून दोनदा अजून 2 वेळा टाकायला लागते. ही एक आणि अजून 2दा. आणि हे बघा आपले वडे चटणी सर्व रेडी आहे. हे चला जेवायला चला. सगळं पसारा पडलाय बघा, आवरायचं सगळं मला. हे घ्या पाणी घ्या. काय मग काय कसे लागतात ते पण सांगा जरा. काय वडे? वडे आपल्याला सांगतात का? वडे फेवरेट आहे का आपलं? चांगले झालेत. खावा. खूप दिवसांनी बनवलेत ना, बऱ्याच दिवसानंतर बनवलेत. लाईट चालू करायला विसरते मी. चला बाबा जेवा जेवा. उशीर पण झाला आज. खूप वाजले ना, 10 वाजले आज. 10 वाजले तर तू खा. आम्ही घेते. हे बघा 10ला 5 मिनिटं आहेत. आज खूप लेट झालं. कुठली माझी लाईट नव्हतं, पाखरं इकडे घरात. जेवण वगैरे बघा झालं आता. आणि आता किचन आवरायला घेतलंय मी. तर सगळ्यात अगोदर मला हे वाटायचं राहिलंय बघा, इडलीचं पीठ. आज बराच उशीर झाला, खूप लेट झाला आज. हे बघा हे सकाळी भिजत घातलं होतं, पटकन म्हटलं वाटून घेते. कधी कधी असं होतं, खूप उशीर होतो कधी कधी, पण आज जरा जास्तच झालं उशीर. आता मला वाटतं अजून मला आता किचन आवरायला अर्धा तास जाणार. आरामात जाईल अर्धा तास. तर हे पटापट सगळं वाटून घेते. डबा रिकामी करून ठेवला आहे. म्हटलं पीठ यायला चांगला असा मोठा डबा असेल ना मग चांगलं पीठ येतं. नाहीतर बघा ना मिक्स करताना बरं वाटत नाही. मग मिक्सर इथे ठेवला आहे बघा समोर. झालं सगळं. अंथरूण पण घालून दिलं. लवकर झालं तुमचं. मग
कुणाल कुठे गेला मग? तिथे ब्रश वगैरे झाला करून कुणाल? काय लगेच नाही चालू करायचा, थोड्या वेळामध्ये जर्म्स ऍक्टिव्ह राहतात. म्हणजे काय त्यात पण हे टेक्निक असते. खरी गोष्ट आहे. आपण फिनेल वगैरे टाकतो की नाही, फिनेल टाकतो किंवा साबण टाकतो, मीठ टाकतो, ते जर्म्सला लागायला पाहिजे ना. लगेच फॅन चालू केला का मग ते अरे जमीन सुकून जाते ना लगेच, मध्ये ऍक्टिव्ह होत नाही, हे होत नाही ना. असं बायका काम करत नाही, त्यात पण भरपूर हे असतं. समजलं काय, बायका भरपूर हुशार असतात म्हणून तुमचा संसार सांभाळतात. हे पण कबूल करायचं ना. जरा 2 मिनिटं. तर 11:15 बघा वाजले रात्रीचे. आमच्याकडे अर्धे झोप झाले पण कुणालच्या बाबांची, हे बघा झोपलेत खाली. साबुदाण्याचे वडे खूप मस्त झाले होते, एकदम सॉफ्ट आणि छान झाले होते. पण घाई होती म्हणून मी तुम्हाला एकदम जवळून नाही दाखवू शकले. तर व्हिडिओ आता आजचा मी इथेच संपवते. तुम्हाला जर का आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा. कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. तर पुन्हा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.